राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आताच्या ताज्या झटपट बातम्या आपण बघूया। मोसंबी बागेत फळगळ वाढ, अंबड तालुक्यातील उत्पादक शेतकरी हतबल, उष्णता वाढीचा फटका। तालुक्यातील मोसंबी बागांमध्ये फळबाग मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी पुरते हतबल झालेले आहेत। किमान विम्यापोटी 10 कोटी वितरित, कंपन्यांना निधी वर्ग 2023-24 रब्बीच्या तफावतीसाठी सरकारकडे निधीच नाही। रब्बीतील तफावतीसाठी पैसे नसल्याने आता शेतकरी हा चिंतातूर झालेला आहे। विमा भरपाईचे संरक्षणच काढण्याचा घाट, शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश। केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणेच हप्ता घेणार, 1 रुपयात विमा बंद करण्याचे सुद्धा दिले निर्देश। तर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय। रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड, सरासरी तुलनेत 2 लाख हेक्टरने क्षेत्र वाढले। राज्यभर रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याचे सरासरी 4.5 लाख हेक्टर असते, यावेळी ते जास्त वाढलेले दिसत आहे। कृषी पर्यवेक्षकांची पदोन्नती पुन्हा रखडली, विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम। 200 वर अधिकारी प्रतीक्षेत। विक्रांत परमार, राज्य सरचिटणीस, कृषी पर्यवेक्षक संघटना यांनी दिली माहिती। हळद दरात सुधारणांचा ट्रेंड चालूच, उत्पादकता घटल्याचा परिणाम। तर हळदीचा दर 13,500 रुपयांवर, संततधार पावसाचा फटका बसल्याचा परिणाम। यंदा हळदीची उत्पादकता सरासरी 30% कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळे हळद बाजारात हळद दरात सुधारणा झालेली दिसत आहे। अमित शहांनी स्वीकारले जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रमाचे निमंत्रण। वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देश पातळीवर सहकार विभागातून मदत होत आहे। पंजाब करणार 124 लाख टन गव्हाची खरेदी, प्रति क्विंटलला 2,425 रुपये हमीभाव जाहीर। बाजारातील सुविधा सुद्धा त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। डाळिंबाला प्रति किलो 100 ते 125 रुपये दर टिकून राहिले। हस्तभारातील 25% काढणी उरकली, बाजारपेठेत डाळिंबाची आवक आणि चांगली दिसत आहे। राज्यात बटाटा 600 ते 2100 रुपये प्रति क्विंटल, तर हाच दर सांगलीत 1100 ते 2100 रुपये दर आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा चांगला दर यंदा मिळत आहे। मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटनावर व्याख्यान। कृषी क्षेत्रातील कृषी पर्यटनाला आता सध्या महत्त्व आल्याने त्यावर अनेक ठिकाणी व्याख्याने होत आहेत। कोल्हापुरात प्रति किलो बटाटा 100 ते 200 रुपये, तर सोलापुरात सर्वाधिक 1600 रुपये प्रति क्विंटल हा सर्वाधिक दर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे। लोकसहभागातूनच शाश्वत ग्रामीण विकासाला गती येणार, डॉक्टर सतीश गोगुलवार। सामाजिक कृतज्ञता निधी कार्यक्रमात गोगुलवार यांनी मत व्यक्त केले। पुणे बाजार समितीमध्ये शेस चोरीचे रॅकेट, बाजार समितीत दुचाकींना बंदी। तर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सांगितले की यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी। चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण शक्यता करा, कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ते एका कार्यक्रमामध्ये कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते। परभणी कृषी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीचे आयोजन। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील शाखेने हे आयोजन केले होते। सूर्य तळपला, पारा 42 अंशावर। दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान, तर 40 अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे अकोला, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, यवतमाळ आणि ब्रह्मपुरी। समर्थ कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा झाला। डॉक्टर पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठ संलग्न देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला।
5 सूत गिरण्यांचा तिसऱ्यांदा लिलाव झाला. सांगली जिल्हा बँकेचे 134 कोटी रुपये थकवले होते. महाराष्ट्रात गुजरात मॉडेल राबवण्याचा RSSचा डाव. तसेच महाराष्ट्राला जातीवादाचे स्वरूप देण्यात RSS आणि भाजप नेत्यांचाच हात असल्याची शंका. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा भाजप आणि महायुती सरकारवर हल्लाबोल. एप्रिल ते जून दरम्यान देशात उष्णतेची लाट येणार. महाराष्ट्रासह अनेक राज्यात, त्यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यामध्ये सुद्धा उष्णतेची लाट येणार. तर विजेचा वापर सुद्धा वाढणार. RSS महाराष्ट्रातून निवडणार मोदींचा वारसदार. संजय राऊत यांचे सूचक विधान. तर RSS हे मोदींना 75 वर्ष सप्टेंबरमध्ये झाल्यानंतर त्यांना रिटायर करण्याची शक्यता. संजय राऊत यांची टीका. माझे राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही. मंत्री जयकुमार गोरे यांची सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादी यांच्यावर टीका. ST कामगार सोसायटीवर कामगार सेनेचा भगवा फडकला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून संचालक मंडळांचे अभिनंदन. तर शिवसैनिकांनी घोषणा देत गुलाल उधळून जी 61 वर्षापासून असलेली जी सत्ता होती ती उलटवून शिवसेनेची सत्ता आणली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले. बीड जिल्हा कारागृहात कराड गित्ते गट भिडले. कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. तर हा कराडचा डाव असल्याचा महादेव गित्ते यांचा आरोप. महादेव गित्ते आणि एका आरोपीला दुसऱ्या जेलमध्ये हलवले. लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी नाही. शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप. तर 43,000 कोटींचा राज्यावर भार असल्याचीही संजय शिरसाट यांची माहिती. नरेंद्र मोदी हेच 2029 मध्येही पंतप्रधान असणार. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची संजय राऊत यांच्या उत्तराधिकारी प्रकरणी दाव्याला प्रत्युत्तर दिलं. त्यावर राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. शक्तीपीठ महामार्गावरील 12 जिल्ह्यात महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी. वर्ध्यापासून सिंधुदुर्गपर्यंत नो एंट्री. संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा. तर तरुणांचे भूमी संरक्षण दल सुद्धा स्थापन केले. कर्जमाफी नाकारल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात. महायुतीमुळे 23 लाख शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. बँकांपुढे कर्ज वसुलीचे आव्हान. तर 35,000 कोटींची थकबाकी अजूनही बाकी. तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक ताज्या झटपट बातम्या. अशाच बातम्यांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.